स्टफ इडली. ओके, त्याचं साहित्य मला सांगतेस? इडलीचं पीठ जे आपण तयार करून आणलेलं आहे हे 2:1 प्रमाणात घ्यायचं. 2 वाट्या तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ. ओके. नंतर 1 वाटी गाजर आहे, नंतर अर्धी वाटी फ्लॉवर आहे, अर्धी वाटी मूग आहे, नंतर 3 ते 4 चमचे मेथ्या घ्यायच्या, त्याला पण मोड आणायचे, मीठ आहे आणि कोथिंबीर. हे लाल काय लपवून ठेवलेस खाली तू? गाजर आणि ढोबळी मिरची असते. आय शाबाश. गाजर आणि ढोबळी आपल्याला पाहिजे घालू शकतो आपण याच्यात, नाही का? सगळ्या भाज्या आपण सगळ्या भाज्या घालू. बरं, मला अजूनही डिटेल मध्ये सांग जरा, ह्याच्यात काय काय केलंस, म्हणजे व्हॉट इज द प्रोसिजर? जे इडलीचं पीठ आहे साधारणपणे उडदाची डाळ असते आणि तांदूळ असतं. परत ह्याच्यात उकड्या तांदूळ वापरायचा, ब्राऊन राईस. आणि समजा रात्री धरलं आपण की भिजत घातले, रात्रभर दोन्ही तांदूळ आणि डाळी वेगवेगळ्या भिजत घालायच्या, सकाळी वाटायचे. तांदूळ जरा कोर्सली ग्राइंड करायचं, डाळी ज्या आहेत त्या एकदम बारीक वाटायच्या आणि वाटल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं त्याच्यामध्ये. वाटल्यानंतर म्हणजे मग ते इडलीला मीठ चांगलं लागतं. ओके. म्हणजे फर्मेंट, मग ते वाटलं की एक 5 ते 6 तास तरी फर्मेंट व्हायला हवं. आमची तयारी झालेली. ते फ्राईंग पॅन ठेवलेलं आहे, त्यात आपण थोडंसं एक अर्धा चमचा तेल घातलेलं आहे. अर्धा चमचा आहे तिचा आवडता आहे, 1 चमचा तिने घातलेला नाही आजपर्यंत, कारण सगळं लो कॅल चालू आहे ना. आणि इथे इडली पात्र आम्ही गरम करत ठेवलेलं आहे. आता काय करायचं मला सांग? जे इडलीचं स्टफिंग आहे ते आधी आपण तयार करून घेऊ. भाज्या सगळ्या तेलावरती परतून घ्यायच्या. 1 ग्रॅम तेलामध्ये जवळजवळ 9 कॅलरीज असतात, 9 किलो कॅलरीज. म्हणजे 1 चमचा जर 5 ग्रॅम आपण घेतलं तर 45 कॅलरीज. म्हणजे हा थोडासा असा हिशोब असतो. म्हणून मग 5 ग्रॅमच्या ऐवजी आपण 2.5 ml वर सगळा स्वयंपाकही करू शकतो. गाजर घातलाय, नंतर फ्लॉवर घातलाय, मेथ्या ज्या मूड आलेल्या आहेत त्या घातल्यात. मेथ्या आणि मूग. हो. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मीठ घालायचं. ह्याला छान वाफ आली पाहिजे. किंचित पाणी लागेल वाफ येण्यासाठी. हे असं तयार करून स्टफिंग आत आपल्याला मध्ये भरायचंय खरं म्हणजे. पण डायरेक्ट जरी इडलीच्या पिठात हे घातलं तरी ही इडली आकर्षक आणि चांगली दिसू शकते. ओके. वाफ आणूया आता ह्याला. ओके. तोपर्यंत आपल्याला आता ते इडलीच्या पात्राला तुला तेल लावायला लागेल ना? तेल लावायचं थोडंसं, किंचित, अर्धा चमचा. हे झालं का बघू काय? हो, ह्याला छान आली आहे वाफ. ओके. पाणी पण ह्यातलं अटलंय आणि छान वाफ आली. हे छान मऊ शिजलं गेलं पाहिजे. सगळे तुकडे पडतायत याचा अर्थ मऊ झाले. ह्या मिक्स भाज्या तर आहेच, पण नुसतं स्प्राउट्स भरूनही इडली तयार करता येते. नुसती कडधान्य घालून किंवा पालेभाज्या घालूनही पालक इडली, अशाही याच्यात पनीर घालून अशाही याच्यामध्ये इडली बनवता येते. आता हे बंद करू घ्या. हे बंद करूया. ओके, कारण ह्याचं काम झालंय. एका डिश मध्ये काढून घेऊया फक्त आपण. काढू? एकीकडे इडली पात्रात आपण स्टँड लावलेला आहे आणि वाफ आलेली आहे आपल्या इडली पात्राला. 1 बोट तेल प्रत्येक ह्याला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आता इडल्या लावायच्या. इडली लावताना हे थोडंसं वेळ लागतो, पण दिसायला ही इडली खूप आकर्षक दिसते. थोडं थोडं एक सिंगल लेअर पीठ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. नंतर हे तयार केलेलं स्टफिंग आहे हे मध्ये भरायचं. ओके. चटणी करायची सुद्धा गरज नाही अशा इडलीसाठी. त्यासाठी हे स्टफिंग खूप इंटरेस्टिंग असेल. मुलांना हवं असतं की मी मॅगी किंवा बाकी मी ऑब्जेक्शन नाही या कुठल्याही गोष्टींना, पण तरी हे खाण्यापेक्षा जर ही नुसती एक इडली घेऊन खाल्ली तर ते पौष्टिक होऊ शकतं. पण ह्यासाठी माझ्या मते हे जे मधलं हे जे स्टफिंग आहे हे जास्त इंटरेस्टिंग असायला पाहिजे, नाही का? कारण ह्याला काही चव नाहीये. ह्याला काही चव नाही, त्यामुळे आतला जो माल आहे तो इंटरेस्टिंग असायला. लसूण
जो असतो त्याची चटणी होते, म्हणजे लसूण पात मिळते. मग त्या लसूण पातीची चटणी सुद्धा या स्टफिंग मध्ये घालून ओके. किंवा पालकाची प्युरी घालून सुद्धा चविष्ट बनवतात. फक्त चटणी जी करू आपण ती लसूण पात घालून करायची, नारळ नाही वापरायचा. ओके, फॅन्टॅस्टिक. एक साधारण 10 मिनिटं तरी ह्याला वाफ यायला गॅस मोठा करू. 10 मिनिटात आमची इडली तयार होणार आहे. पण आता काही फारसं काही राहिलं नाही. ही झाली, बाहेर काढायची आणि हात भाजू नये म्हणून चमच्याने तुम्ही जरा असा तुकडा तोडून तोंडात टाकायचा. हा, चला लिहा साहित्य आणि कृती. स्टफ्ड इडली बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाटी भिजवलेले तांदूळ, 1 वाटी भिजवलेले मूग आणि उडीद डाळीचं पीठ, 1 वाटी गाजर आणि भोपळी मिरच्यांचे तुकडे, 1 वाटी फ्लॉवरचे तुकडे, 1 वाटी मोड आलेले मूग, मोड आलेली मेथी, मीठ आणि कोथिंबीर. कृती: भिजवलेले तांदूळ, मूग आणि उडीद डाळीचं मिश्रण वाटून आंबवून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये अर्धा चमचा तेल गरम करून त्यामध्ये गाजर, भोपळी मिरच्या, फ्लॉवर, मोड आलेले मूग, मेथी, कोथिंबीर, मीठ आणि पाणी घालून सारण वाफवून घ्यावं. इडली पात्राला थोडंसं तेल लावून त्यामध्ये थोडंसं इडलीचं पीठ घालावं. त्यावर भाज्यांचं सारण घालून पुन्हा एक थर इडलीचं पीठ घालावं. 10 मिनिटं वाफवून सर्व्ह कराव्यात.